विन द मॅचेस, पकडोगे कॅच तो जितोगे मॅच. हे सूत्र मात्र या ठिकाणी पाठ केलेलं आहे. दीपेश लोखंडे खूप मोठं नाव राहिलेलं आहे. जेव्हा आपण विरार वसई वैतरणा विभागातील क्रिकेटचा विचार करतो, दीपेश लोखंडेच्या नावावर अनेक भीमपराक्रम राहिलेले आहेत. त्याची एक छोटीशी प्रस्तुती त्याने या चेंडूवर केली. खूप सुंदर क्षेत्ररक्षण झालं. गोल्डन डकचा शिकार फलंदाज बनतोय. थोडीशी नाजूक आणि डळमळीत अशी सुरुवात केलेली आहे शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या टीमने. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत. संघ थोडासा अडचणीमध्ये असताना मिस्टर विकास सावरावं लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट आलेले आहे. गोलंदाज मंगेश षटकातील पुढील बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. लाऊड अपील होतं. गोलंदाजाचा उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डॉट चेंडू रिलीज झालेला आहे. कालच्या दिवसापासून या स्पर्धेचं अगदी खुमासदार आयोजन तथा नियोजन, अगदीच नेटनेटक्या स्वरूपामध्ये 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस देखील सुनियोजित पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडला सुरुवात. दोन्ही संघ तुल्यबळ मातब्बर तगड्या दमाचे. ते कव्हरच्या दिशेने सजवण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट झोन मध्ये. खूप चांगली गोलंदाजी होते मंगेश यांच्या माध्यमातून. एका बॉलिंग पिचवर या आधीच्या सामन्यामध्ये जे प्रदर्शन राहिलं उल्लेखनीय स्वरूपामध्ये. आई जीवदानी, गासपाडा, भाटपाडा च्या पद्धतीने कल्पेश पाटील यांनी फलंदाजी केली. जो काही भ्रमाचा भोपळा होता की धावा चेस होत नाही, त्या भ्रमाच्या भोपळ्याला मात्र पूर्णपणे खुलं केलं आणि धावा चेस करून दाखवल्या अगदी तमाम क्रीडा रसिकांना. चांगल्या फलंदाजीच्या बळावर गोलंदाज मंगेश षटकातील पुढील चेंडू घेऊन. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 6 चेंडूंसाठी केवळ 5 मिनिटे दिली जातील, अदरवाईज पॅनलाइज. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. काय झेल टिपलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. या आधीच्या सामन्याचा हिरो जो प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता मिस्टर अनिकेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. ते अवघी 1 धाव खर्च करत असताना 2 गडी गारद करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. मंगेश यांची धारदार गोलंदाजी सध्या सुरू आहे मैदानामध्ये. V24 बॉय चंदन सार या संघाकडून आता नवीन फलंदाज आलेले आहेत. शिरगाव स्पोर्ट्स शिरगावची कमान सांभाळण्याकरिता मिस्टर दीपक. गुडलेन स्पॉट वरील चेंडू. दीपेश लोखंडे फार वेगाने चेंडूचा मागोवा घेत आहेत. डिरेक्ट हिट करायला तर गेले, परंतु थोडीशी चल बिचल, अगदी जागेमधून चेंडू आदळला. व्यवस्थित अंदाज नाही आला खेळपट्टीचा आणि तो रंजक किस्सा त्या ठिकाणी उलगडला गेला आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते प्रोग्रेस कार्ड वरती अवघ्या 2 धावा. खूप सुंदर पद्धतीने षटक हाताळलेला आहे. पूर्णपणे किफायतशीर, इकॉनॉमिकल, कंजूस मारा मंगेश. आदरणीय सन्माननीय विजय मामा यांच्या माध्यमातून V24 बॉय चंदन सार संघातील गोलंदाज जर विकेट हॅट्रिक परिपूर्ण करतायत तर 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालेला आहे. केवळ 2 फलंदाज बेल्स ब्रेक झालेले आहेत किंवा नाही त्यासाठी परीक्षण करायचं आहे का? ओके, या थर्ड अंपायर राम पाटोळे आपण परीक्षण करावं. नक्की काय घडलं होतं या आधीच्या चेंडूवर त्याचं सुव्यवस्थित निरीक्षण तथा परीक्षण करून परफेक्ट निर्णय मैदानामध्ये पोचवावा ही नम्र विनंती आहे.
इथे फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याने अगदी स्वतःहून स्वीकृती केलेली आहे की मी बाद आहे. थर्ड अंपायरचा निर्णय येण्याच्या आधीच ती कौतुकास्पद भूमिका आपल्याला अनुभवायला मिळते. फलंदाजासाठी एकदा टाळ्यांचा गजर केला पाहिजे मित्रांनो. ज्या पद्धतीने त्याने स्पोर्ट्समॅन स्पिरिट दर्शवलेला आहे, हॅट्स ऑफ, सलाम आहे या खेळाडूला. मिस्टर विकास, बघा स्पोर्ट्समॅन स्पिरिटचं हे दुसरं नाव. आणि म्हणूनच वैतरणा विभागातील क्रिकेट, विरार परिसरातील क्रिकेट जे उच्चस्तरीय आणि उच्च श्रेणीय म्हणूनच ओळखलं जातं. खूप चांगली भूमिका तेथे विकासच्या माध्यमातून झकास कामगिरी. सलाम आहे या खेळाडू वृत्तीला. वळ्यात मॅचच्या दिशेने केवळ 2च धावा पहिल्या षटकामध्ये. दीपेश लोखंडे बॉलिंग ट्रॅकवर. आणखीन एक सबमरीन. फलंदाज जे काही फ्लॉप ठरलेले आहेत त्याचं खूप मोठं कारण बाईच्या स्वरूपामध्ये धावा दर्शवण्यात आलेल्या आहेत. जर ज्युसी हाफ वॉली वरती चेंडू आदळतोय तर त्याला बाउन्स मिळत नाहीये. हे सर्वात मोठं कारण ठरलेलं आहे फलंदाजांच्या अपयशाचं. जे काही ब्लाइंडर स्पॉट आहे, दीपेश लोखंडे आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन केवळ 2च धावा झालेल्या आहेत. बॅकफुटला ढकललेला आहे शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या टीमला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. चला चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण संघ अडचणीमध्ये आहे. सुरुवात खराब झालंय. चौकार षटकारांना गवसणी काढणं खूपच गरजेचं आहे या मॅच मध्ये. अदरवाईज एक लो स्कोरिंग मॅच पुढे येऊ शकते. दीपेश लोखंडे सारखा एक महानायक खेळाडू सद्यस्थितीमध्ये गोलंदाजी करतोय. अप्रतिम सुरुवात आपल्या षटकाची केलंय. प्रथमेशला तो शांत ठेवतोय. गाडीचा गिअर चेंज करणं गरजेचं आहे शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाला. इनफिल्डच्या वरून सजवलेला हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूचा मागोवा घेत आहेत. अंदाज चुकलाय. चुकीच्या वेळेला जम्प आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. इथे यातून धावा पळून परिपूर्ण करतायत फलंदाज. खेळपट्टी थोडीशी दोलायमान आहे आउटफील्ड आणि त्या कारणास्तव व्यवस्थित अंदाज बांधत असताना नक्कीच थोडंफार अपयश क्षेत्ररक्षकांना देखील येत आहे. सद्यस्थितीमध्ये गोलंदाजांचा दरारा, दहशत, दादागिरी आणि दबदबा. V24 बॉय चंदन 4 विकेट ट्रिक जर घेतायत गोलंदाज तर विजय मामा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. फुल टॉस स्वरूपातीला चेंडू मिड विकेटच्या परिकक्षामध्ये सजवला गेलाय. सिंगल येते. दुसऱ्या धावेसाठी स्टीअर झालेत. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. नॉन स्ट्राईक एंडवरील फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याने खूप चांगल्या पद्धतीने कॉलिंग केलं की येथे धाव येऊ शकते. दीपकच्या माध्यमातून ते कोलॅबरेशन, कोऑर्डिनेशन आपण पाहतोय. धावांचा आलेख हलकासा हलता ठेवला जातोय. तो जाऊन पोहोचतोय 7 या अंकावर. दीपेश लोखंडे वन्स अगेन प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून थोडेसे दूर खेळले होते. खडे खडे खेळले होते आणि त्या कारणास्तव चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचू शकले नाही. सिंगल येते आणि सिंगलच्या सहाय्याने 8 या अंकावर धावफलक जाऊन विसावलेला आहे. सेकंड राऊंड मधील ही महत्वपूर्ण लढत जेथे सध्या V24 बॉईज चंदन सार या संघाकडून बहारदार, असरदार, ओजस्वी, तेजस्वी गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत. दीपक आहेत स्ट्राईकवर. ॲज अ लिटल ॲज अ मिकल थेंबे थेंबे तळ साचू लागलाय. ते जोरकस फटका सजवण्याचा प्रयत्न तर केलाय परंतु उंची जास्त, अंतर कमी कापलाय. क्षेत्ररक्षकाने देखील चुकी केलाय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाज 2 धावा पळून परिपूर्ण करतायत. 2 षटकांचा खेळ जो अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण होतोय आणि एकावर 0 10 धावा. प्रोग्रेस कार्ड वरती परिपूर्ण तिथे रिटायर्ड आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतू लागलेले आहेत. अगदीच इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे तिथे फलंदाजाचा तो आढावा आपण घेतोय आणि रिटायर्ड आउटच्या स्वरूपामध्ये तंबूच्या दिशेने परतू लागलेले आहेत. धावसंख्येचा ग्राफ्ट उंचावण्याकरिता तो निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय आणि 6व्या क्रमांकावर पहिल्या 2 षटकांमध्ये धावांमध्ये जी काही उणीव आणि कमतरता जाणवलेली आहे शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाला ती उणीव भरून काढण्याकरिता मिस्टर महेश पाटील मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पहिली दोन्हीही षटके अप्रतिम हाताळलेले आहेत. मिस्टर मंगेश अँड दीपेश
12 चेंडूंमध्ये प्रोग्रेस कार्डवरती केवळ 10च धावा, त्यामध्ये देखील 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये यश प्राप्त केलं. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. सतीश सुरेख पद्धतीचा चेंडू होता. गती जास्त नव्हती परंतु चेंडूचा टप्पा मात्र अप्रतिम होता. या गोष्टी आवश्यक असतात क्रिकेटमध्ये. अशा पद्धतीने आपण ग्लेन मॅग्राथला पहिल्या 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 विकेट, त्याचा रेकॉर्ड या महिन्यामध्ये नेथन लॉयनने ब्रेक केला 564 विकेट. परंतु दोन्ही गोलंदाजांकडे एका गोष्टीमध्ये साम्य होतं, गती जास्त नाही परंतु चेंडूचा टप्पा अफलातून तो मेंटेन केलाय सतीशने. हा देखील फटका फसतोय. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये देखना झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी. आणखीन एक झटका लागतोय. महेश यांचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि अक्षरशः मात्र विकेटची पडझड काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. 1-0 केवळ 10च धावा झालेल्या आहेत. या मॅच मध्ये पुन्हा एकदा खेळपट्टी जी आहे ती गोलंदाजांच्या प्रेमात पडलेली आहे. खास करून मी उल्लेख करेन की खेळपट्टीचा योग्य आढावा घेतलेला आहे. V24 बॉईज चंदनसार या टीमने या मैदानाचा अगदी योग्य चंग बांधलेला आहे की कोणत्या लेंथ अँड लाईनवर आपल्याला गोलंदाजी करायची आहे. जेथून चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा जमिनी लगत राहणार, टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लो होणार, जे अगदी 15 ते 20 सेकंदांचा जो गॅप तयार होतो चेंडू आणि फळीच्या कनेक्शन मध्ये, त्या गॅपला शोधलाय V24 बॉईज चंदनसार या टीमने आणि त्याचा अगदीच परिपाक आपण पाहतोय की एक लो स्कोरिंग मॅच समोर येते. अप्रतिम गोलंदाजी, अगदी खांद्याला खांद्या लावून प्रदर्शन राहिलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये मंगेश, दुसऱ्या षटकामध्ये दीपेश आणि तिसऱ्या षटकामध्ये सतीश. तिन्ही गोलंदाज किफायतशीर गोलंदाजी करतायत. राजेश आलेले आहेत फलंदाजीसाठी. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा. खूप सुंदर पद्धतीने अनिकेत पुढे सरसावतायत क्षेत्ररक्षणाकरिता. चांगली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीला मिळालेल्या क्षेत्ररक्षकांची साथ. बुडत्याला काडीचा आधार, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार तो फार महत्त्वपूर्ण असतो. क्रिकेटच्या खेळामध्ये एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. सर्वांना एकत्रित एक सूत्रात 11च्या 11 खेळाडूंना गुंफून खेळावं लागतं आणि ते टीम वर्क V24 बॉईज चंदनसार या ठिकाणी दाखवून देते. ते डाऊन दी लेग आहे. व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. महेंद्र भोईर यांचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. आतापर्यंत 12 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मधील अधिकृत असे 3 चेंडू कंप्लीट. सतीश आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन वन्स अगेन चुसी हाफ व्हॉलीवरती हात अडलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेतला जणू काही लोहचुंबक लागलाय. हा 5वा चेंडू त्याच्याकडे आला होता क्षेत्ररक्षणासाठी आणि त्याने आपली भूमिका खूप सुंदर पद्धतीने हाताळलेली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी. शॉन पोलॉकची आठवण यावी. दक्षिण आफ्रिका संघासाठी काय जबरदस्त प्रदर्शन त्याने केलं. सर्वाधिक 1571 निर्धाव षटका हाताळली. त्या पद्धतीने येथे गोलंदाज पूर्णपणे कंजूस मारा करतायत. आणखीन एक ब्लॉक होल मधील चेंडू आहे. त्रस्त करून ठेवलंय फलंदाजांना. कुठल्याही प्रकारचा रूम दिला जात नाहीये. ओव्हर पिचची गोलंदाजी होत नाहीये. फुलटॉस दिले जात नाहीयेत आणि त्या कारणास्तव धावसंख्या मात्र छोटी आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मधील अधिकृत 5 चेंडू कंप्लीट. सतीश शेवटचा बॉल घेऊन येथे व्हाईट बॉल. खराब स्वरूपातील चेंडूची सांगता होते. बघा, व्हाईट चेंडूंची संख्या ती जर घटवली असती तर ह्या सत्रामध्ये अफलातून गोलंदाजी. धावा देखील प्रचंड कमी. गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व, अधिराज्य आपल्याला अनुभवायला मिळतं. 15 धावा प्रोग्रेस कार्डवर. पुन्हा एकदा ब्लॉक होल. क्लास बॉलिंग, prolific, glittering bowling, absolutely magnificent. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. फलकावरती आहेत अवघ्या 16 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण करून दाखवलेलं आहे V24 बॉईज चंदनसार या संघाने. तिन्ही गोलंदाज प्रभावी ठरलेले आहेत. एका बाजूने टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ जसा ग्लोबल होऊ लागलेला आहे, अगदी व्यावसायिक गटांमध्ये गोलंदाजांचं जे अस्तित्व आहे ते नामशेष होत चाललेलं आहे. प्रत्येक चेंडूवरील
अगदीच एक्झिक्युशनसाठी फलंदाजांकडे फटके आहेत. जर तुम्ही यॉर्क टाकला तर ते हेलिकॉप्टर सजवणार, जर तुम्ही वाईड यॉर्कर टाकला तर ते रिव्हर्स स्वीप खेळणार, जर तुम्ही शॉर्ट ऑफ गुडलँड टाकला तर ते पुलचा फटका खेळणार, आणि जर तुम्ही ज्युसी हाफ व्हॉली टाकला तर ते लॉंग लेगला टार्गेट करत असताना फ्लिक स्ट्रोक खेळून षटकार खेचणार. परंतु अशा या काळामध्ये श्रीराम चषक कसराळी या स्पर्धेमध्ये पिच क्युरेटरने दाखवलेली भूमिका ती उल्लेखनीय आहे. तेथे गोलंदाज हवे ठरलेले आहेत. खूप कमी वेळा आपल्याला असं बघायला मिळतं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धावा कमी होतात. गोलंदाजांचा स्तर देखील बऱ्याच काही दर्शवून जातोय. ज्या पद्धतीने पहिली 3 षटकं हाताळली गेलेले आहेत, 4थ्या षटकाला झाले सुरुवात. मिस्टर विजय आलेले आहेत गोलंदाजीसाठी. अत्यंत बहारदार स्वरूपातील प्रदर्शन. एका बाजूने विजय पावले आपण पाहिला, 32,50,000 सोल्ड झाला. ISPL मधील एक महागडा खेळाडू. गतवर्षी माजी मुंबई संघाला एक विस्मयकारक विजय त्याने मिळवून दिला होता आणि त्या बळावर आज टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना महाराष्ट्राची आन बान आणि शान बनला. आणि सध्या आपण वैतरणा विरार परिसरातील विजय पावलेला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. हा बघा, हा देखील चेंडू टप्पा पडल्यानंतर किती खाली राहतोय. फलंदाजाने करावं तर काय करावं हा एकच यक्ष प्रश्न आहे. कसोटी आहे फलंदाजांची, कस लागला गेलाय. एका मॅरेथॉन खेळीला साकारून आता मात्र अखेरकार तंबूचा रस्ता धरावा लागेल फलंदाज दीपक यांना. 18 धावा झालेल्या आहेत प्रोग्रेस कार्डवरती. 18 रन्स. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये. बघा, अशा प्रकारचा किस्सा 2 मे 1969 मध्ये जन्मलेला ब्रायन लारा याने जेव्हा अँटिग्वा रिक्रिएशन ग्राउंड अँटिग्वाच्या मैदानामध्ये पहिला फलंदाज जागतिक कसोटी क्रिकेटमधला ज्याने 400 धावा केल्या होत्या. अगदी जगभरातून त्याचं कौतुक करण्यात आलं होतं, कारण इंग्लंड संघाच्या विरोधात 400 धावा करणं साधी सोपी गोष्ट नव्हती, परंतु त्याने त्या करून दाखवल्या. आणि जगाच्या इतिहासामध्ये एक भीमपराक्रमी खेळाडू म्हणून त्याची नोंद घेण्यात आली होती. एका कठीण ग्राउंडवर कठीण बॉलिंगच्या विरोधात त्याने प्रदर्शन केलं होतं. अगदी तशा प्रकारचं हे मैदान आतापर्यंत फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेलं आहे. विजय पावले आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन. हा देखील फटका फसलाय. अनिकेत विरुद्ध दिशेने मागोवा घेत आहेत. दुसऱ्या बाजूने सतीश यांना आपण पाहिलं, व्यवस्थित कॉलिंग नाही झाला 2 क्षेत्ररक्षकांमध्ये की नक्की झेल कुणाचा आहे. तोपर्यंत दोन्हीही फलंदाज प्रचंड सावध, साक्षपे आणि चाणाक्ष बघायला मिळालेत. धावसंख्येचा आलेख मात्र उंचावला गेलाय. तो जाऊन पोहोचतोय 21 या अंकावरती. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. अजय संघासाठी आल्या आल्या त्याने 3 धावा पळून काढल्या, ज्या खूपच महत्वपूर्ण ठरू शकतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये सजवलेला फटका, आणखीन एक सिंगल. बघा, चौकार षटकारांचा जर आपण विचार केला ह्या सत्रामध्ये किती चौकार आणि किती षटकार आलेले आहेत असा जर यक्ष प्रश्न उपस्थित केला तर संपूर्ण सत्रामध्ये एकही चौकार किंवा एकही षटकार खेचू दिलेला नाहीये. बहारदार गोलंदाजी. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल गती परिवर्तन, क्लीन बोल्ड, मिडल स्टंपला वाकवण्यात आलेला आहे. विजय पावले यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. आणखीन एक झटका लागलाय. पूर्णपणे पिछाडीवर शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा संघ. प्रोग्रेस कार्डवरती केवळ आणि केवळ 22 धावा. ग्रेट बॉलिंग. यस डीजे. हनुमान गावठण विपक्ष RK डोंगरपाडा. कृपया करून दोन्हीही संघांचे स्टार संघनायक आपण यायचं आहे. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता रिपोर्टिंग करावं. यानंतर होणारा सामना जय हनुमान गावठण विपक्ष RK डोंगरपाडा. शेवटचा चेंडू घेऊन विजय. आणखीन एक सबमरीन. पहिल्या सत्राचा खेळ सुनियोजित स्वरूपामध्ये परिपूर्ण होतोय. प्रोग्रेस कार्डवरती आहेत केवळ
22 धावा. एक लो स्कोरिंग मॅच जे समोर आलेले आहे. हाफ मॅच समरीमध्ये पहिल्या षटकामध्ये मंगेश ज्याने अफलातून सुरुवात केली, दुसऱ्या षटकामध्ये दीपेश लोखंडे, तिसऱ्या षटकामध्ये सतीश आणि चौथ्या षटकामध्ये विजय पावले. चारही गोलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. केवळ 22 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 23 धावांचं आव्हान जे सेट करण्यात आलेलं आहे V24 बॉईज चंदनसार या टीम समोर. चला या जय हनुमान गावठण आणि RK डोंगरपाडा. आपण टॉसची प्रक्रिया लगेचच परिपूर्ण करून घेणार आहोत दोन्ही संघांमध्ये. सेकंड राऊंड मधील मॅच नंबर 2 कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूयात हलकासा फेरबदल आणि ऐकूयात या दुसऱ्या सत्राकरिता आदरणीय धनंजयजी पाटील सरांना. धन्यवाद. जाते दोन संघांमध्ये सेकंड राऊंड मधील ही महत्वपूर्ण लढत. RK डोंगरपाडा वर्सेस जय हनुमान गावठण. हेड इज द कॉल अँड इट इज अ टेल. नाणेफेकीची प्रक्रिया आपल्या बाजूने झुकवलेली आहे RK डोंगरपाडा या टीमने. काय निर्णय घेणार? फिल्डिंग करू. प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये विजयश्री आपण प्राप्त केलेला आहे. आता या सेकंड राऊंड साठी आपल्या संघासाठी काही विशेष संदेश? नाही, बस चांगलं क्रिकेट खेळायचा प्रयत्न करू, बॉलिंग चांगली करू, फिल्डिंग चांगली करू आणि कमीत कमी रन्समध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. टेनिस बॉलवरती तुमचं किती प्रेम आहे आणि तुमचा आवडता खेळाडू कोणता आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये? प्रेम भरपूर आहे, कारण 2 वर्ष आम्ही खेळत नव्हतो. यावर्षी सगळे परत चालू केलं आहे आणि चांगलं क्रिकेट खेळतोय. टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्यात फेवरेट विजय पावले. नक्कीच आपल्या खेळासाठी आहेत शुभेच्छा, कारण मॅच लगेच ऑन गोईंग होते त्यामुळे जास्त बाईट घेत नाहीये. दुसऱ्या बाजूने जय हनुमान गावठण संघाने आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. टॉस जिंकला असता तर काही इच्छा होती? फिल्डिंग मनाविरुद्ध घडलेला आहे. आता प्रथम 4 षटकांमध्ये काय वाटतंय, किती धावा केल्या तर संघ थोडासा स्ट्रॉंग फील करू शकतोय? 35 ते 40. 35 ते 40. काय म्हणाला आयोजन नियोजनाबद्दल? श्रीराम चषक कसराळी एखादा संघ, अगदी आजकाल कलियुग सुरू आहे, गावामध्ये इतकं राजकारण असतं की एका गावामध्ये 10-10, 15-15 संघ तयार होतात. अशी देखील गावं आपण पाहिलेली आहेत. परंतु कसराळीकरांनी जो आदर्श निर्माण केलाय, 10 नाही, 20 नाही, तर 25 वर्ष या स्पर्धेचं आयोजन, यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. कसं वाटतं तुम्हाला आयोजन, नियोजन आणि एक कसराळीकरांची जी एकता आहे, जी एकजूट आहे, त्याबद्दल काय म्हणाल? चांगलं वाटलं आम्हाला. नक्कीच आपल्या देखील पुढील वाटचालीसाठी आहेत मनापासून शुभेच्छा. आयोजन नियोजनाबद्दल नक्कीच 2 चांगले शब्द त्यांच्या मुखामधून आपण ऐकलेले आहेत. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशा आहे, 4 षटकांच्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे RK डोंगरपाडा या टीमने आणि प्रथमतः क्षेत्र रक्षण करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. थँक्यू सो मच कॅमेरामॅन राज निजाई, ब्रँड ऑफ दातिवरे. आपण वळूयात लाईव्ह ऍक्शन मध्ये, जेथे होते दुसऱ्या सत्राला सुरुवात. आपल्या समवेत जोडले जातील आदरणीय धनंजयजी पाटील सर. थँक्यू सो मच. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक वर्ग आणि उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथी. काही वेळामध्ये या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचं आगमन आहे, त्या आगमनही होणार आहेत. त्यामुळे चर्चा सध्या आपण या मॅचची करूयात. महेश पाटील मैदानाच्या मध्ये तयार होत आहेत. पहिला बॉल फेकण्यासाठी समोर दीपेश लोखंडे. पहिल्याच बॉलवरती चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. दीपेश लोखंडे यांच्या बॅट मधून ब्लास्ट, षटकार. बॉलवरती ब्लास्ट षटकार पाहायला मिळतो आणि आता काही वेळामध्ये या मैदानावरती आदरणीय सन्माननीय श्री विजयजी घरत मामा यांचं आगमन होणार आहे. पालघर जिल्हा उपाध्यक्ष आगरी सेना या ठिकाणी पोहोचत आहेत. काही क्षणामध्ये त्यांचं आगमन होताना पाहायला मिळेल. श्रीराम क्रिकेट क्लब आयोजित श्रीराम चषक 2025 रौप्य महोत्सवी वर्ष आणि या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर मामांचं आगमन या मैदानावरती काही क्षणामध्ये होत आहेत. पहिल्याच बॉलवरती दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड बॉल महेशचा खोलवर टप्प्याचा बॉल, जडमध्ये टाकलेला बॉल, त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. राजन
सहयोग त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 7. टार्गेट तितकं मोठं नव्हतं. 23 धावांचं मात्र आव्हान ठेवण्यात आलं होतं आणि 23 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या आतापर्यंत 7. पुढील मॅच जयनुमान गावठण वर्सेस आर के डोंगरपाडा या दोन संघांच्या मध्ये आपल्याला ते एक दर्जेदार मॅच पाहायला मिळेल. फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर राजन त्या ठिकाणी फील्ड करतात. धावचीची संधी. ओ हो हो, जय गावडे जोपर्यंत बॉलला कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 8. 3 बॉल्स आतापर्यंत केस समाप्त होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 8. पुढील बॉल ओ द विकेट. फटका आणखीन एक सजवलाय, हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी असेल का? क्षेत्ररक्षक विकास धावतोय परंतु नाही. चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 6. षटकार. षटकारांची भाषाच तो सध्या मैदानाच्या मध्ये बोलतो असं जणू काही चित्र दिसत आहेत. आणखीन एक लोअर फुलटस बॉल, तोही चाललाय मैदानाच्या बाहेर. धावफलकावरती धावा 6 ने वाढत असताना जाऊन पोहोचतायत 20 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल. 3 सिक्सर आतापर्यंत आल्यात. 6-1-1-6-6. 3 धावेची गरज. पुढील मॅच लगेचच तयार रहा. जर्मन गावठण वर्सेस आर के डोंगरपाडा. एकानं आई भवानी मारमलपाडा संघाला पराभवाच्या छायामध्ये पाठवलं जर्मन गावठणनं, तर दुसऱ्या बाजूला आर के डोंगरपाडा संघानं मागच्या मॅच मध्ये आई गावदेवी वैतीपाडा या संघाला मात्र बाहेर पाठवलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. फटका हवेमध्ये खेळलाय. विकास आलाय. विकासनं घेतलाय कॅच. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल समाप्त. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 20. 3 धावांचं लक्ष अजून या ठिकाणी असणार आहेत आणि ज्यांची उपस्थिती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत ते पालघर जिल्ह्याचे आगरी सेनेचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री विजयजी गरज मामा यांचं आगमन या मैदानावरती होत आहे. विशालचा बॉल हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी. सहयोग. झेल सहयोगने घेतलाय. झेल मैदानाच्या आतमध्ये आला. विकेट. धावफलकावरती आपण पाहिलं तर धावा आहेत 20. 3 धावेची गरज. ज्यांच्या पण आतुरतेने वाट पाहत होते पालघर जिल्ह्याचे आगरी सेनेचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री विजयजी गरज मामा यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. त्यांच्या सोबत